श्री व सौ कलमदानी यांनी विविध भागातील हे जे जुने मंदिर वास्तू आहेत त्यांचं संवर्धन करण्याचं फार मोठं काम केलेलं आहे, त्याबद्दल ते माहिती सांगत आहेत। सुरुवात म्हणजे आम्ही जेव्हा 34 वर्षांपूर्वी हा व्यवसाय करायचा असं मनात चंग बांधून जी सुरुवात केली ते बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की अरे तुम्ही हे क्षेत्र हे पुण्या आणि ह्या सगळ्या परिसराला फार नवीन आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की काय करणार आहात, इथे असं यापूर्वी कधी कोणी प्रॅक्टिस केलेली नाही आहे किंवा जो 87 साली पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन प्रकाशित झाला तर त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कॉन्झर्वेशन किंवा हेरिटेज ही नाव बिलकुल काही त्याच्यामध्ये आलेलं नव्हतं। पुण्याचा विकास करायचा आणि त्यातून ह्या काही जुन्या पुण्याच्या पाऊलखुणा जपायच्या किंवा काही करायचं त्याचं ह्याच्याबद्दल नामलेख काही अवशेषसुद्धा ह्याच्याबद्दल कोणी काढलेला नव्हता, उद्गारही नव्हता, तो काही विचारही नव्हता। आणि अशा टप्प्याला आम्ही येऊन इथे काहीतरी प्रवाहाविरुद्ध पोहायचं आम्ही जे काही वेळ मनात ठेवून सुरुवात केली तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की दॅट इज सुइसायडल। आणि त्यातून आम्हाला पहिला प्रोजेक्ट म्हणून त्यावेळचे जे डिफेन्स मिनिस्टर होते अरुण सिंग, त्यांचे धाकटे बंधू मार्तांड सिंग म्हणून हे दिल्लीच्या इंटॅक्ट संस्थेचे सेक्रेटरी होते आणि त्यांनी आम्हाला एक 4 शब्दांचा ब्रीफ दिला आणि ते म्हणाला आय वॉन्ट शनिवारवाडा डन। कारण की पुणे म्हटलं की सगळ्यांना शनिवारवाडा ही सगळी ओळखीची वास्तू, दिल्लीकरांनासुद्धा माहीत असलेली ती एक वास्तू आहे आणि त्याचं काहीतरी व्हावं असं सगळ्यांना वाटायचं, मात्र होत काहीच नव्हतं। आणि त्यात तुम्ही आता त्या ह्याच्यात शिक्षण घेऊन आलेला आहात किंवा थोडाफार अनुभव आहे नाही तर तुम्ही त्यात काहीतरी करावं असं सगळ्यांचं म्हणणं होतं। आणि ते असं एक मनाशी घट्ट एक निश्चय करून आम्ही कामाला सुरुवात केली त्यावेळेला। आणि जी काही माहिती मिळाली, गोळा झाली वगैरे ही गोळा करून बरेचसे इतर सहकारी होते, या सगळ्यांना एकत्र घेऊन एक नानावाड्यामध्ये त्याचं एक प्रदर्शन भरण्यात आलं आणि तो जो तयार केलेला इंटॅक्टचा अहवाल होता तो पुण्याच्या आयुक्तांकडे रिटायर्ड डायरेक्टर ऑफ जनरल जे ASIचे होते BK थापर म्हणून जे होते, ज्यांनी कालीबंगान आणि ह्या इतर बऱ्याच ठिकाणी एक्सकॅव्हेशनची कामं केली होती, बरेच वर्ष काम केलं होतं। आणि आमच्या स्कॉलरशिपच्या वेळेलासुद्धा माझा इंटरव्ह्यू घेऊन त्यांनी मला सांगितलं होतं की ह्या स्कॉलरशिपवरती आजपर्यंत जाणारे लोक हे शिक्षक बनलेले आहेत वेगवेगळ्या संस्थांमध्ये, तर आम्हाला शिक्षक तर हवेच आहेत पण त्याहीपेक्षा गरज अशी आहे की वी वॉन्ट पीपल हू विल गेट देअर हँड्स डर्टी। तर तुम्ही जाऊन त्या ह्याच्यामध्ये आपले हात मळवून घ्यावेत आणि असं करावं अशी त्या BK थापर सरांची एक हे होती, आम्हाला एक सूचना होती। आणि तेच आमचा शनिवारवाड्याचा प्रकल्प त्यावेळचे जे आयुक्त होते त्यांना द्यायला आलेले होते। त्यावेळेला डेक्कन कॉलेजची काही मंडळी होती, बरीचशी आम्हाला ओळखणारी मंडळी होती, काही अनोळखीसुद्धा होती आणि त्या सगळ्यांनी मिळून तो एक छान कार्यक्रम त्यावेळेला नानावाड्यात झाला। नानावाड्याचा दरबार तेवढ्यासाठी खुला करण्यात आला आणि त्यानंतर बरेच वर्ष काही झालंच नाही। नेहमीप्रमाणे एखादं हे बासनात बांधून छानपैकी त्या कुठल्या तरी सरकारी शेल्फवरती पडून राहतं, तसं हे 8-9 वर्ष हे पडून राहिलं। आणि मग एक घटना घडली की ज्याच्यामध्ये वाजपेयी सरकार आलं आणि त्याच्यामध्ये सुरभी या कार्यक्रमामध्ये ती रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक यांच्या समवेत आर्किओलॉजीचे तेव्हाचे डायरेक्टर जनरल होते अजय सिंग नावाचे, त्यांनी घोषणा केली की आम्ही फोकस मॉन्युमेंट म्हणून शनिवारवाडा हा घेतो आहोत। आम्हालासुद्धा आम्ही पाहत होतो तो कार्यक्रम अगदी मन लावून, आम्हाला आश्चर्य वाटलं, अरे वा आपला कार्यक्रम यांनी आपलं हे रिपोर्ट यांनी घेऊन हा तो फोकस मॉन्युमेंट म्हणून भारत सरकारने डिक्लेअर करावा, ही सगळ्या पुण्यासाठी एक अभिमानाची गोष्ट होती, आमच्यासाठी तर नक्कीच होती। आणि मग तेव्हा आम्ही सगळं चंग बांधून पुढे कामाला लागलो त्यासाठी। अवघड होतं अर्थात हे सगळं हे काम पुढे काही नेणं। तर आपण आता असं करूया की ह्याच्यामधला जो प्रेझेंटेशनचा पार्ट आहे तर हा आपण चालू करूया इथे आणि आपण स्लाईड्स इथे आपले पाहूया। शनिवारवाडा आणि परिसर
ह्या ऐकून गजबजलेल्या पुण्याच्या मध्यात एक असा ग्रीन ओएसिस असल्यासारखा हा परिसर आहे. अर्थात तो तसा त्याचं असण्याचं कारण म्हणजे तो सगळा जाळून टाकला गेला हे सगळ्यांना माहितीच आहे, सर्वश्रुत आहे हे. आणि त्या ठिकाणी आज एक पार्क असावं असं एक दृश्य आपल्याला या एरियल व्ह्यूमध्ये दिसतं. तर आमची ही जी फर्म आहे किमया नावाची आहे. तर किमया हा अरबी शब्द ह्याच्याबद्दलचे अनेक लोकांना त्याची जादू करणं किंवा अशा पद्धतीचं काही त्याच्याबद्दलच्या संकल्पना सगळ्यांच्या असतात. तर आम्ही हे जे वेगवेगळ्या नावाची जी काही प्रोफेशन्स आहेत की जी फार सर्वस्कृत नाहीत आणि हे करता म्हणजे नक्की काय करता, उदाहरणार्थ अर्बन डिझाईन करता म्हणजे काय करता, आर्किटेक्ट बिल्डिंग करतो, टाउन प्लॅनर शहरं वसवतो, मग अर्बन डिझायनर काय करतो, हा एक वेगळा स्पेशलायझेशनचा भाग होता. किंवा कन्झर्वेशन तर बऱ्यापैकी लोकांना समजतं की जुन्याचं जतन संवर्धन करतात, पण हा अर्बन डिझाईन असा एक काही 30-40 वर्षापूर्वी सुरू झालेला एक ब्रांच आहे टाउन प्लॅनिंगची की ज्याच्यामध्ये जशी आपली शहरं वाढत आहेत, जशी आपली गर्दी वाढते आहे, जसं एकूण सगळं शहरांचं विस्तारीकरण हे असह्य होत चाललं आहे, ह्याला थोडंसं मलमपट्टी लावता येईल का, थोडंसं बरं करता येईल का, हे शोधण्याच्या मागचं हे स्पेशलायझेशन आहे. त्याची पाळंमुळं इतर सरकारी किंवा या सगळ्या क्षेत्रांमध्ये फार खोलपर्यंत रुजलेली नाही आहे, तर ती आत्ताच ती रुजायला लागलेली आहेत. आणि जे आपण स्मार्ट सिटीमध्ये काही रस्ते आपण चालायला, बसायला किंवा वापरायला हे छान वाटायला लागलेले आहेत किंवा त्याच्यावरती सावली आहे, त्याच्यावरती बेंचेस आहेत, त्याच्यावरती लायटिंग आहे किंवा त्याच्यावरती व्हीलचेअर चालू शकते किंवा त्याच्यामध्ये जे डिफरंटली एबल्ड अशी लोक आहेत त्यांना चालण्यासाठी सहज होऊ शकतं, अशा पद्धतीचे काही दिसायला आहेत. तर ते ह्या आमच्या अर्बन डिझाईन खाली प्रामुख्याने येतं. तर याच्यामध्ये 1990 पासून हे सुरू करून आम्ही जे काही 300हून अधिक प्रकल्प किंवा त्यामध्ये स्पेशलायझेशन करणारे विद्यार्थी हे जे डिग्री घेऊन येतात पण त्यांना एक प्रॅक्टिकल जे ओरिएंटेशन लागतं ते ह्याला नक्की काय कसं करायचं हे आमच्याबरोबर काम करतात आणि तेच आमचे सहकारी आहेत. त्यापैकी आज सत्यजित चव्हाण इथे बसलेला आहे त्याच्यामधला. आणि हे पब्लिक स्पीकिंग किंवा लोकांशी संपर्क साधणं म्हणजे काय ह्याचा तो अनुभव घ्यायला आलेला आहे. तर दान आणि नफा, सिद्धांत आणि व्यवहार, संवर्धन आणि नवीन निर्मिती, नंतर सुंदर आणि ऐतिहासिक, पारंपरिक आणि नाविन्य, जागतिक आणि शारीरिक, अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे जे काही एक्स्ट्रीम्स आहेत हे बॅलन्स करण्याचा आमचा एक प्रयत्न या किमयामधनं होताना दिसतो. हे बरेचसे आमच्या बरोबर काम करणारे सहकारी जे येतात जातात, काही खूप दीर्घकाळासाठी टिकतात आणि काम करतात. आणि ह्याच्यामध्ये सुरुवात करतो आता आपण की आमच्याकडे पहिलं आलेलं काम, इव्हन शनिवारवाड्याच्या आधी आलेलं काम हे सेंट पॉल्स चर्चचं होतं. ही सगळ्यांना माहिती आहे की त्या BJ मेडिकलच्या हॉस्टेलच्या मागच्या बाजूला किंवा पोलीस कमिशनर ऑफिसच्या मागे एक सेंट पॉल्स चर्च नावाचं चर्च आहे जे 1867मध्ये बांधलं गेलं आणि ज्याच्याकरता तिथल्या युरेशियन कम्युनिटी करता हे असावं चर्च म्हणून पुण्यातलं हे दुसरं चर्च बांधलं गेलेलं होतं. आणि ते पूर्ण दगडी बांधलेलं, त्याचं 100 कोटी उंच टावर आणि त्याचे पूर्ण सगळे काही नकाशे वगैरे नव्हते त्याच्यामध्ये, पण ते सगळे तयार करून त्याचा बराचसा त्याच्या रिपेअर्सचा इतिहास होता आणि तो जाणून घेऊन त्याच्यासाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही ते पाहायला निघालो. आणि ते असं लक्षात आलं की त्या चर्चवरनं मोठी मोठी झाडं ही उगवलेली होती आणि ह्याच्यामधनं जी पन्हाळे असतात ज्याला गार्गॉइल्स म्हटलं जातं आणि ज्याला वेगवेगळ्या प्राण्यांचे आकार असतात, तर याच्यामध्ये मेंढ्याच्या आकाराचे गार्गॉइल्स होते, वाघाच्या आकाराचे होते आणि माशांच्या आकाराचे होते. आता हे सगळे गार्गॉइल्स 40 फूट उंचीवरनं खाली पडून काही तिथे नर्सरीमध्ये ती मुलं खेळतात त्यांना अगदी नॅरोली मिस झाले होते आणि ती त्यांना बाधा होऊ शकली असती, लागू शकली असते, ते इतकं ते डेंजरस झालेले होते आणि ते खाली उतरवण्याची गरज होती. नंतर एक टिपिकल ब्रिटिश लोकांचा खूप त्या ह्याच्याबद्दलचा त्यांचं आर्किटेक्चर म्हणा किंवा त्यांच्या ह्याच्याबद्दलचा अभिमान इतका होता की ते आपल्या इथलं जे वातावरण आहे, आपल्या इथला जो पावसाळा आहे आणि आपल्या इथे जे त्यावेळेला खूप पाणी येतं छतावरती,
ह्याचा त्यांना अंदाज आला नसल्यामुळे त्यांनी त्या ब्रिटिश स्टाईलमध्ये ह्या रूफच्या एंडला गटर्स केल्या होत्या आणि त्या गटर्समधनं ते पाणी सोज्वळपणे त्या गार्गॉइल्समधनं उतरून खाली जाईल वगैरे अशी जी काही संकल्पना केली होती ती तर काही कालांतराने टिकली नाही. त्या गार्गॉइल्सच्या तोंडापाशी जाऊन सगळी घाण जाऊन बसलेली, त्याच्यावरनं पिंपळाची झाडं उगवलेली, हे सगळ्याचं नेहमीचं चित्र आहे आपल्याला माहिती असलेलं. आणि त्याच्यामध्ये हे वाकडं तिकडं झालेले गटर्स, हे तुटलेले गार्गॉइल्स, हे तिथनं लोंबकळणाऱ्या पारंब्या या झाडाच्या, वडाच्या किंवा पिंपळाच्या, हे अगदी कॉमन दृश्य त्या चर्चवरती दिसत होतं. हे अगदी 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 इनोसंट वाटणारी छोटीशी जी काही झाडं येतात ती पुढे इतकी मोठी आणि अकराळ विक्राळ होतात, हे तर सगळ्यांना माहितीच आहे अशा पद्धतीचं. तर हे सगळं उतरवून घेऊन त्याच्यामधलं ते मुळासकट ती झाडं काढणं, ह्या गारव्याची तोंडं मोठी करणं आणि ती तशी वरच्या त्या 40 फुटावरच्या ज्या 3 दगडांचे थर आहेत ते तसेच्या तसे पुन्हा करून लावणं, हा एक मोठा चॅलेंज आम्ही स्वीकारला. त्या पाथरवटा लोकांनी पण स्वीकारला. आणि ह्या डावीकडच्या चित्रामध्ये तुम्हाला जे दिसतंय की वेगवेगळे दगडांची अशा त्यांनी रोज लावून ठेवल्या त्या, की हे या ठिकाणचे दगड, हे त्या ठिकाणचे दगड. त्याच्यातलाही मोठे मोठे दगड दिसत आहेत ते 5 फूट लांब, 1.5 फूट बाय 1.5 फूट अशा साईजचे काही दगड होते की जे ह्या पाथरवटांनी, आता ह्यातला हा डावीकडे बसलेला अण्णप्पा नावाचा जो होता तो इकॉनॉमिक्समध्ये MA झालेला माणूस होता, पण तो हे पाथरवटाचं कामसुद्धा करायचं, त्याला त्यात कमीपणा काही वाटायचा नाही किंवा कदाचित त्याला MA इकॉनॉमिक्सच्या डिग्रीनं जितके येणार नाही पैसे तितके हे ह्याच्यातनं यायचे, हे तर सगळ्यांना अगदी इझिली कळेल. आणि हे जे वरती जे दिसत आहेत हे 5 ठेवलेले गार्गॉइल्स, हे तुटले फुटलेले सगळे जे मेंबर, तर तुम्हाला लक्षात येईल की त्या खालचा जो ब्लॉक आहे हा खूप मोठा आहे आणि तो वजनाला जड आहे आणि तो त्या भिंतीच्या आत असल्यामुळे तो काउंटर वेट म्हणून त्याचा मदत होते. आणि पुढचा जो कॅन्टिलिव्हर जो बाहेर निघणारा 3 फूट 4 फूट असा जो पोर्शन आहे तो त्याच्याने बॅलन्स व्हायचा. तर असे सगळे नवे गार्गॉइल्स, छान असे तगडे वाघोबा, छान मासे आणि छान मेंढे वगैरे त्या अण्णप्पा आणि त्याच्या टीमनी 35 एक गार्गॉइल्सचे पुन्हा करून ते हे करून दिले. आणि आपल्या इथे अजूनही ही परंपरा जिवंत आहे आणि ती आपल्या कामी येऊ शकते. सुरुवातीला पैशांवरनं खूप घासाघीस झाली चर्चचे लोक आणि हे पाथरवट, 5,000 रुपये, मग 7,000 रुपये, मग 8,000, मग शेवटी 10,000ला एक असा एक गार्गॉइल कार करून मिळतो. असं करून ते पहिलं ते शिकवण जे असतं की प्रॅक्टिकल ह्याच्यामधलं, आता कोपऱ्याचे गार्गॉइल्स त्याला त्याच्यामध्येच तिरकं करून घेतलेलं की जॉईंटला अँगलला तो जॉईंट येऊ नये, अशासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे दगड त्यांच्याकडनं घडवून घेऊन ते फरम्यात बसतात की नाही हे पाहून मग ते वरती चढवणं आणि मग सरते शेवटी त्या 100 फुटी टावरच्या वर हे गार्गॉइल्स लावणं आणि वरची गटर क्लीन करता यावी म्हणून त्याला एक शिडी लावणं. ह्या सगळ्या त्या एकूण कॉन्झर्वेशन सायन्सचा किंवा कॉमन सेन्सचा भाग असेल. बरंचसं ह्याच्यात कॉमन सेन्स असतं. आता पलीकडे तुम्हाला तो लाल देवळाचं चर्च दिसतंय. त्या लाल देवळाच्या चर्च दिसेल इतक्या उंचावरती हे गॅल्वनाइज्ड आयर्नचे गटर्स हे पूर्णपणे गंज लागून संपून गेलेले आता खलास झाल्या त्या. तर ते गटर काढून हे डावीकडच्या चित्रात जे दिसतंय ते लेड शीटचं गटर, म्हणजे शिसं जे असतं ना ते शिसं हे 150-200 वर्ष टिकण्याची परंपरा या चर्चेसमध्ये, सगळ्या युरोपियन चर्चेसमध्ये आहे. तर तशा पद्धतीचं सोल्डरिंग करून लावलेलं व्यवस्थित त्याला भोक असलेलं ज्याच्यामधनं हे पाणी जाऊ शकेल अशा पद्धतीचं आणि ते रेलिंग दिलेलं आहे की वरती साफ करायला जाणाऱ्या माणसाला आपण पडणार नाही याची खात्री वाटणं हे फार गरजेचं होतं. तर अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून ह्या गार्गॉइल्सची किंवा या गटर्सची निर्मिती झाली. नंतर वरचा जो लाकडी फ्रेम होती ती त्याच्या खालच्या सपोर्ट देणाऱ्या मेंबर्सपासून पूर्णपणे सडून गेलेली होती. मग त्याला ह्या बाजूनी 8-8 मिलीमीटर जाडीचे स्लीव्स लावून लोखंडाचे, मग त्याला स्टेनलेस स्टीलचे बोल्ट्स लावून ते सगळं भक्कम करण्यात आलं. हे सगळं त्याचं जे टावरचा जो कोन होता त्याचे सगळे पत्रे बदलणं, त्याच्या आतली लाकडं बदलणं, वरचा जो वेदरकॉक होता त्या वेदरकॉकलासुद्धा वापरतं करणं, कारण की त्याच्यावरती तिथल्या कॅम्पमधल्या मुलांनी टार्गेट प्रॅक्टिस केली होती. 25-22 mm बोरच्या रायफलची त्याला होल्स होते 3-4. तर ते सगळं
पुन्हा सगळं उतरून ते पुन्हा लावून ते सगळे ह्या लोकांना हेल्मेट सेफ्टी बेल्ट वापरा रे म्हणून त्याच्या मागं लागून हे सगळं त्या लोकांकडनं हे काम करून घेणं हे अवघडच सगळं काम म्हणावं, जिकिरीचं काम आहे. नंतर ह्या गार्गॉईल्समधनं पाणी टाकलं की ते पाणी येतं आहे ना खाली, ते इतर कुठं जात नाही आहे ना, हे टेस्ट करणं. या पूर्वीचे जे पाईप्स होते त्या पाईप्सला जॉईंटच नव्हता, तो मोकळे जॉईंट्स असलेले पाईप्स होते. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं तपासून पाहून त्या सगळ्या व्यवस्थित करून पुन्हा त्या दगडाच्या ज्या सांध्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी पोपट जाऊन राहायला लागलेले होते, इतके ते सांधे मोकळे झालेले होते. तर त्या चुना घेऊन त्या चुन्यात त्या पद्धतीचं मॉर्टर कसं असतं, ते सेट व्हायला किती वेळ लागतो, 8-10 दिवस जातात. सिमेंटसारखं लगेच आज लावलं आणि लगेच संध्याकाळी सेट झालं असं होत नाही. तर चुन्याच्या मॉर्टरला वेळ लागतो सेट व्हायला. तर ते सगळं घेऊन ते आम्ही जे केलेलं आज 25 वर्षानंतर आम्ही एका गायडेड वॉकला लोकांना घेऊन गेलो होतो. तर ते सगळं व्यवस्थित आहे ते मॉर्टर, कारण की एकदा करून गेलं आणि ते झालं असं नसतं. हे पुन्हा पुन्हा जाऊन पाहणं की आपण केलेलं काम ते योग्य आहे की नाही, ते व्यवस्थित त्याचं काम देते की नाही, हे बघणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आताही त्या खालच्या नर्सरीची मुलं ही सेफली तिकडे वावरू शकतात. वरचा गारवाईल डोक्यात पडणार नाही वगैरे ह्याची भीती बाळगायची गरज नाही. तर या अशा पहिल्या सुरू झालेल्या सेंट पॉल्स चर्चच्या कामानंतर वेळ आली ह्या शनिवारवाड्याला जे काही 9-10 वर्ष सुरुवातीची बासनात बांधून उघडून मग पुन्हा प्रोजेक्ट सुरू होण्याची. आणि खालच्या ज्या 2 स्लाईड आहेत त्याच्यामध्ये डाव्या स्लाईडमध्ये VP सिंग जेव्हा फायनान्स मिनिस्टर होते तेव्हा बाजूच्या त्या बिल्डिंगमध्ये जाऊन त्याचा काढलेला फोटो येतो की तेव्हा लोक कसे बसायचे शनिवारवाड्याच्या भोवती, की ते भेळवाले वगैरे सगळे त्या बाजूच्या त्रिकोणात असायचे. समोर ते व्यासपीठ तात्पुरतं उभं केलेलं असायचं आणि काही लोक मध्ये मध्ये समोर ज्यांना जबरदस्ती बसवलं ते समोर बसायचे आणि बाकीचं पटांगण मोकळं राहायचं. हे जे काही आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. अर्थात पु ल देशपांडेंचं या इथं भाषण झालं तेव्हा सबंध परिसर फुलला होता लोकांनी असं आम्ही ऐकतो. तर तशी असायची हे व्यासपीठ तितकं पॉवरफुल असायचं हे असं आम्ही ऐकतो लोकांकडनं. आणि त्याकरता हे जे आता उजवीकडे आपण पाहिलेलं आहे तर ते तसं व्यासपीठ इथे करण्यात आलं आणि त्याच्यात बरेचसे कार्यक्रम झाले, परिसरात होऊन गेले. तर या परिसराचा थोडक्यात इतिहास पाहावा याकरता ह्या काही स्लाईड्स आहेत की जे अगदी 1890च्या आसपास काढलेला हा पहिला डावीकडचा टॉपचा फोटो आहे की जिथे बटाट्या मारुती आणि बटाट्याचा बाजार भरायचा. नंतर पहिल्या महायुद्धानंतर 1920मध्ये ते बटाट्या मारुतीचं मंदिर मंडपासकट जे दिसतं त्याचं ते चित्र आहे. आणि अगदी उजवीकडच्या कोपऱ्यामध्ये जे एक स्मारक आहे त्या पहिल्या महायुद्धाच्या लोकांच्यासाठी उभारलेलं ते आज सारसबागेत हलवलं गेलेलं आहे ते स्मारक. आणि खाली जे 1872च्या आसपास एडवर्ड लिअर नावाचा जो माणूस पुण्यात आला होता आणि त्यांनी काही जे स्केचेस काढली की जो व्हिक्टोरिया राणीला ड्रॉइंग आणि पेंटिंग शिकवायचा, याने शनिवारवाड्यासमोरच्या त्या बाजाराचं एक स्केच काढलेलं आहे, रफ असं स्केच, जे हल्ली अर्बन स्केचर्स नावाची एक जमात तयार झालेली आहे आणि ते जाऊन सगळीकडे पटापट स्केचेस काढतात. त्यामध्ये आमचे सिनियर मित्र रवी गद्रे म्हणून आहेत, ते वन ऑफ द बेस्ट अर्बन स्केचर्स आहेत. आणि तसं स्केचिंग त्यावेळेला या माणसानं केलं आहे आणि ते आपल्याला त्याचे एक दृष्टिक्षेप दिसतो. आणि मग 2000 साली काय बदल झाला हा असा एक बदलत्या काळपटाचा आहे एक चित्र. आम्ही काम सुरू करायच्या आधी कन्झर्वेशनचं एक प्रिन्सिपल असं आहे की जे काही आहे ते सगळं प्रॉपरली रेकॉर्ड करणं, काय होतं आहे काय होत नाही आहे याची अगदी इत्तमभूत सगळी तपासणी होणं. तिथे मग ह्या अर्बन ॲक्टिव्हिटीज असतील, हे किल्ल्या तयार करणारे लोक तिथे शनिवारवाड्यासमोरच बसायची. रिक्षा घेऊन तुम्ही अगदी समोर दिल्ली दरवाजात सोड रे बाबा म्हणून त्याला सोडायला सांगू शकत होता. त्याच्यामध्ये हे दोस्ती ब्रास बँड आणि मस्तानी ज्यूस बार नावाचा त्या बटाट्या मारुती मंदिराच्या इथे हे सगळे गोष्टी असायच्या तिकडे. त्यामुळे असं फारसं काही फॉर्मल नव्हतं त्यावेळेचं पुणे. आणि आज फॉर्मल झालं तर बघा ना कसं झालं ते. या मुली सायकल खेळायच्या तिथे. तर हे असं सगळं त्यावेळेचं एक दृश्य होतं. आणि ते सगळं ह्या ओपन एअर थिएटरनं दृश्य बदललं. तिथे आता लोक येतात, जरी कार्यक्रम नसला तरी छानपैकी बसतात तिथे, तिथला गारवा अनुभवतात. तिथले बरेचसे सकाळी जे योगासनाचे वर्ग घेतात ते लोक सांगतात, अहो आमच्या पायाला कधी अशी इतकी हिरवळ लागलीसुद्धा नव्हती. तर ती हिरवळीचा आनंद घेतात काही लोक. त्या 2 ते जे पट्ट्या आहेत त्याच्यामधनं टॉयलेटला जाणारे मार्ग आहेत
ते टॉयलेट्स कधी हे लोक स्वच्छ ठेवतील हा एक प्रश्न आहे, खरा मोठा चॅलेंज आहे. कारण की आपल्या इथे टॉयलेट बांधणं आणि ते वापरता येणं ह्याच्यामध्ये खूप अंतर असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता जे काही सगळं बदलत चाललं आहे भारत, लेटस होप की हे टॉयलेट्स वापरण्याजोगे सुद्धा होतील म्हणून. कारण की ते बांधलेले आहेत, खाली वर दिसू नयेत असे टॉयलेट्स खाली केलेले आहेत. ते बटाट्या मारुतीचा जो मंडप आहे तो गेला, पण त्याचं मंदिर शिखर आणि गाभारा मात्र तो तेवढा तसाच राहिला. जयंतराव टिळकांच्या काळामध्ये बाजीरावांचा जो पुतळा वगैरे लागला आणि त्यांनी जे काय ह्याच्यासाठी खूप एफर्ट्स घेतलेले होते की इथे हा परिसर बदलावा. 1952 साली लाड कमिटी नावाची एक कमिटी सेटअप झाली होती आणि ज्यांनी शनिवारवाड्याच्या आतमध्ये लायब्ररी असावी वगैरे असे बरेच काही प्रपोजल्स केलेले होते. पण ती प्रपोजल्स कधी प्रत्यक्षात अवतरली गेलेली आहे. तर आम्हाला खूप आश्चर्य वाटलं आणि हायसं वाटलं की अरे आपण काहीतरी योजना केलेली इतक्या महत्त्वाच्या पब्लिक स्पेसमध्ये हे ॲक्च्युली पूर्ण झाली. आता हे पूर्ण होण्यामागे मोठा सिंहाचा वाटा होता BG देशमुख, जे एक्स कॅबिनेट सेक्रेटरी होते त्यांचा. कारण की त्यांनी पाहिलं की हा केलेला अहवाल हा बरेच दिवस वाचनात पडून राहिलेला आहे, काही होत नाही आहे. आणि आम्ही त्यांना अप्रोच झालो. मग ते नुमवीचे अगदी टिपिकल विद्यार्थी असलेले, हाती घेईन ते तडीच नेईन अशा निश्चयाने त्यांनी ह्याच्या मागे लागले. त्यावेळेस ते वाजपेयींना सुद्धा उचलून फोन करू शकत होते, इतकं त्यांचा दरारा होता. आणि एखादं काम कसं तडीच न्यावं ह्याच्याबद्दलची जी काही कूटनीती लागते त्याला, ती त्यांच्या अंगी होती आणि ती त्यांनी वापरली, ज्याच्यामुळे हे अस्तित्वात आलं. मग त्यांचं म्हणणं होतं की नाही, आपण आता हे झालेलं आहे हे पुणेकरांना सांगावं, इतर सगळ्या लोकांना सांगावं. त्याच्याकडे करता शनिवारवाड्याचे 3 वर्ष त्यांनी फेस्टिवल्स घेतले. आणि त्या फेस्टिवलमध्ये काय झालं तर एक जाणता राजाचा बाबासाहेब पुरंदरेंचा एक पहिला शो तिकडे झाला. आणि त्याच्यामध्ये जे नॉर्मली ते सेट उभारतात ते इथे खरा शनिवारवाडा त्यांच्या मागे होता आणि त्याच्यावरती तो जाणता राजाचा शो झाला. नंतर एक ड्रम्स ऑफ पेशवा नावाचा एक जाणकार जे संगीतकार होते त्यांनी ते कंपोज केलं आणि बऱ्याचशा लोकांनी तो एक कार्यक्रम केला. तर असे अनपॅकेड शोज इथे व्हावेत. दिवाळीच्या वेळेला, त्रिपुरारी पौर्णिमेला हे सगळे वेगवेगळे आजूबाजूचे लोक येऊन त्याच्यावरती दिवाळ सण साजरा करतात शनिवारवाड्याचा. तो अतिशय मनमोहक असतो. वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये ते असे हे लावतात. त्यामुळे आपण जे दिव्यांनी सगळं वेगवेगळ्या आजकालच्या LED दिव्यांनी लावण्यापेक्षा हे कितीतरी आपल्या संस्कृतीला धरून आहे. बाजीरावांच्या ध्यानीमनीसुद्धा नसेल की एकेकाळी जॅपनीज ग्रँडमास्टर आणि मनीषा साठे इथे फ्युजन डान्स करतील म्हणून. तर तो मात्र इथं फ्युजन डान्स 2 दिवसाचा झाला. त्यांनी 2 दिवसामध्ये जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च केले आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी हे देखावे आणि त्याचे डान्सेस, त्याचे सेट्स वगैरे उभारून अतिशय मंत्रमुग्ध करणारा हा शो त्या शनिवारवाड्यासमोर केला. आणि मुख्य म्हणजे आम्हाला ते बघायला मिळाला. त्यानंतर अलार्मिल वल्ली यांचा जीवनामृतम नावाचा हा डान्स तिकडे झाला. आणि इतर वेळी ही लोक येऊन शांतपणे बसून तिकडे मजा घेतात त्या ओपन स्पेसची. हेही नसे थोडके पुण्यासाठी. फ्रेंच सर्कस विदाऊट ॲनिमल फ्री सर्कस हे अलियन्स फ्रान्सेच्या लोकांनी केला. दिवाळीच्या वेळा अनाथ आश्रमच्या ची मुलं येऊन तिकडे फेस्टिवल ऑफ लाईट्स हा साजरा करतात. इतर वेळी कोणी पुस्तक वाचतं, कोणी काय लिहितं, कोणी काय कविता करतं. अशी बसून ही लोक ह्याचा आनंद घेतात. ते खूप छान आहे. मग थोडंसं त्याच्यात शनिवारवाडा आणि बॉलिवूड ह्याच्यामध्ये आमिर खानने येऊन तिथला जो काही वारसा नावाचा एक इंटॅक्सेस शॉप आहे त्याचं उद्घाटन केलं. आणि त्याच्यामध्ये खण हे आपला पुणेरी जो काही खण असतो त्या खणाचा एक फेस्टिवल आयोजित झाला की ज्याच्यामुळे बरेचसे लोक फॅशन शोसाठी तिथं आले होते. बरेचसे तिथले गेट्स, तिथले शनिवारवाड्याशी काही संबंध नसलेले पाम्स हे इकडून काढून नदीच्या पात्रात जाऊन लावण्यात आले. इथे असं आमचं म्हणणं होतं की जे त्या काळाशी अनुरूप आहे, जे त्या काळाला जास्ती दुजोरा देतं अशा पद्धतीचीच झाडं आणि वेली, फुलं वगैरे तिथे असावीत की ज्याच्यामुळे तो काळ जास्ती जिवंतपणे उभा राहील अशा करता. कारण की हे जे चित्र आपल्याला दिसतं ते प्रिन्स ऑफ वेल्स येणार होता तिकडे आणि त्याला दाखवावं की आम्ही मराठ्यांचा फायनली पराभव केला आहे आणि ते आता आपल्या कंट्रोलमध्ये आहेत हे दाखवण्याचं हे चित्र आहे की हे शनिवारवाड्याच्या आतले जे ज्योती आहेत. तर ह्या ज्योत्यांमध्ये नक्की काय होतं, काय इतिहास घडला याच्याबद्दलचा गहखऱ्यांचं एक छोटंसं पुस्तक आहे शनिवारवाडा नावाचं.
आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप डिटेलमध्ये त्याची चर्चा करून, त्याचा विचार करून, त्याचा रिसर्च करून हे लिहिलेलं आहे त्याबद्दल. आमच्या सोबतीला निनाद बेडेकर होते की ज्यांनी बरीचशी आम्हाला मदत केली की इथे काय होतं कसं होतं हे सांगण्यासाठी. आणि त्याच्यावरनं BG देशमुखांच्या सांगण्यावरनं कसा असावा शनिवारवाड्याच्या आतली वेगवेगळी दालनं आणि काय काय घडला इथे, असं 112 टॉकिंग स्क्रीन्सचा CD आम्ही एक तयार करून कॉर्पोरेशनच्या त्या वारसा दुकानामध्ये विक्री करता ठेवला होता. त्याच्यामध्ये नाचाचा दिवाणखाना कसा होता किंवा पुष्करणीच्या हौदाभोवती ज्या काय पंक्ती बसायच्या तो कसा होता, तो 3 मजली. त्याच्यात एक गोकाक दिवाणखाना नावाचा दिवाणखाना मागच्या बाजूला होता की जिथे गोकाकहून आणलेली खेळणी त्या मुलांना खेळण्याकरता होते. एक जिन्नसखाना होता की ज्याला म्युझियम आपण आज म्हणू, असा जिन्नसखाना होता. असे अनेक रेकॉर्ड्स आणि लोकांचे हे त्याच्याबद्दलचे संदर्भ. हे शनिवारवाडा एक युगप्रवास हे टायटल निनाद बेडेकरांचं आहे. जर्नी थ्रू टाईम हे इंग्लिश अनुवाद आम्ही त्याचा केला. आणि अशी कॉम्पॅक्ट डिस्क हे मिळावी, लोकांना घेऊन जावी, आपल्या मुलासाठी नातवासाठी काय होतं ते तसं करावं. ह्याच्यामध्ये अजूनही एक प्रोजेक्ट आम्ही विचार केला होता, पण तो आता काय तो प्रत्यक्षात उतरलेला नाही आहे. तो असा की कसा होता शनिवारवाडा, असा लेगो ब्लॉक्सचा शो असावा, एक खेळ असावा जो मुलं घरी घेऊन जाऊ शकतात आणि ज्याला इतिहास चांगला माहिती आहे तो त्याप्रमाणे तो शनिवारवाडा बांधू शकतो त्याच्याप्रमाणे. त्याच्यामुळे छोटे छोटे त्या कलमदानी प्रकारचे जे खांब असतात किंवा त्या महिरपी कमानी असतात, त्याच्यामध्ये लग कशाला म्हणतात, तोळे कशाला म्हणतात, पूर्वीची आपली टेक्नॉलॉजी समजेल अशा पद्धतीनं हे कसं असावं. तर आता तिथला गणपती रंगमहाल कसा होता असे ह्याची अनेक वर्णनं ब्रिटिश लोकांनीही केलेली आहेत आणि त्याच्या बऱ्याचशा हिशोबांमध्ये शनिवारवाड्याच्या त्याच्या सुताराला आणि गवंड्याला बक्षीस दिलेल्याचे तिथे उल्लेख आहे. कारण की आपला जो इतिहास आहे तो बरंचसं ॲटमॉस्फिअरचं हे निरीक्षण किंवा त्याच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन करत नाही. मात्र हे ब्रिटिश लोकांची वर्णनं नेहमी फुल ऑफ ॲटमॉस्फिअर डिस्क्रिप्शन्स असतात. हे दोन कल्चर्समधला फरक आहे. आपण आर्किटेक्चरशी कसं रिलेट होतो ह्या दोन्हीचा तो फरक आहे. आणि ह्या गणपती रंगमहालाच्या आतलं जेम्स वेल्सनं काढलेल्या स्केचेसवरनं थॉमस आणि विलियम डॅनियल्स हे काका पुतण्या लोक जे भारत फिरले त्यांनी एक पुना दरबार नावाचं पेंटिंग केलेलं आहे. आणि ते पुना दरबार पेंटिंग नुकतंच त्या टेट गॅलरीमध्ये एक्झिबिशन्समध्ये ठेवलेलं आहे. 9 फूट बाय 7 फुटाचं हे पेंटिंग आहे. पण ह्याच्यात दाखवलेला गणपती रंगमहाल खूप उंच, आउट ऑफ प्रपोर्शन ब्लो अप केलेला हा पेंटिंग आहे. मात्र तो ॲक्च्युअल कसा होता हे आम्ही व्हर्च्युअल 3D जे आजकाल तयार होतं याच्यामध्ये कॉम्प्युटरवरती त्याच्यावरती करून दाखवलं आहे की ॲक्च्युअली तो रंगमहाल असा असेल. कारण की ते वरच्या चित्रात पाहिलं तर तिथे विष्णू आणि गणपती बाहेर येऊन थांबलेले आहेत, जे असे कधीच नसतात द्वारपालासारखे अशा मंदिराच्या बाहेर. तर असा दिवाणखाना हा जास्त करून असावा असा आमचा त्याच्याबद्दलचा दावा आहे. आता शनिवारवाड्यामध्ये एक मराठा स्कूल ऑफ मिनिएचर पेंटिंग होती आणि ज्याचे बरेचसे पेंटिंग्स आज आपल्याला भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पाहायला मिळतात. आणि त्यापैकी हे बाजीराव पेशव्यांचं पहिलं चित्र आहे. हे दुसरं उजवीकडचं आहे ते हे सवाई माधवरावांचं चित्र आहे. असे खाली माधवराव पेशव्यांचं आहे. अशी अनेक चित्रं होती आणि तशी चित्रशाळा होती शनिवारवाड्यामध्ये. देर वॉज अ रेग्युलर स्कूल ऑफ मराठी मिनिएचर पेंटिंग इन्स्पायर्ड बाय द जयपूर स्कूल किंवा इतर स्कूल. त्या सगळ्याचे 70 एक माहिती फलक आम्ही तिकडे लावले. नेहमीप्रमाणे पुणेकरांनी त्यातले ऱ्हस्व-दीर्घच्या चुका त्यातले आणि काही ज्या काही दुरुस्त्या होत्या त्या सगळ्या आम्हाला लेखी पुरवल्या आणि त्याप्रमाणे त्या करण्यात आला. त्याबद्दल सगळ्या पुणेकरांचे धन्यवाद. त्यामध्ये नंतर आता हे हजारी कारंज होतं की त्यातल्या जर खालचं प्लंबिंग आणि ते सगळं उकडून ठेवण्यात काही अर्थ नव्हता. तर ते आहे त्या प्लंबिंगमध्ये ते कारंज सुरू करावं अशा पद्धतीचं ते कारंज सुरू करण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये ते वारसाचं जे दुकान आहे त्याच्यामध्ये तांब्याच्या वस्तू म्हणा, इतर काही गोष्टी म्हणा, ह्या CDs म्हणा, ह्या विकत मिळायच्या काही दिवसांपूर्वी. आजकाल ते शॉप जरा बंदच असतं बऱ्याच वेळा. तर ते पुन्हा चांगल्या पद्धतीने चालू व्हावं असं आम्ही आता पुन्हा जे काही आता BG देशमुख जाऊनच आज 12 वर्ष झाली आणि पुन्हा त्यांच्यासारखा नुमवीचा कोण हे हाती घेतलेले तडीच नेईन असं करणारा माणूस पुढे येतोय का याची मी वाट बघतोय त्या सगळ्याला पुन्हा एक उभारी येईल अशा ह्याच्यासाठी. अजूनही दिल्ली खूप दूर आहे असं आम्हाला लक्षात येतं या ह्याच्यावरून. अजून बरंच पुढे जायचं आहे आपल्याला.
पण जे आपण आत्तापर्यंत मिळवलं तेही नसे थोडके. आता ह्या बाजीराव मस्तानीवरती काय सिनेमा केला तो त्याला बऱ्याचशा आपला इतिहासकार आणि इतर लोक बरेचसे त्याला नावं ठेवण्यासारखाच तो केलेला आहे की त्याच्यामध्ये पिंगा ग पोरी पिंगा करत त्या दोघींनी जे काय नाचवलेलं आहे वगैरे. मात्र हे जे मस्तानी नावाचं पुस्तक कुसुम चोप्रा नावाच्या बाईंनी अहमदाबादमध्ये राहतात त्या, आणि त्यांनी त्याचा सगळा त्या मस्तानीबाईंचा संबंध इतिहास उलगडून संबंध त्याच्यावरती जे ग्रंथ लिहिला तो अतिशय सुंदर आहे. पण ह्या शनिवारवाड्यापासून सुरू झालेला जो काही हेरिटेज मुवमेंट होती ही पुढे पुण्यात पसरावी, आणि हे जे काही 25-30 प्रॉपर्टीज ह्याच्या आजूबाजूच्या आहेत की ज्याच्यामध्ये पुरंदरेंचा तो वाडा तो गेला, त्याचं सूर्य हॉस्पिटल झालं, बावडेकरांचाही वाडा गेला तर तिथे आणि दुसऱ्या बिल्डिंग उभं राहिल्या. पण आजही बिनीवाल्यांचा वाडा आहे, नानावाडा अंशतः तिथे आहे, मुजुमदारांचा वाडा आहे, मागे देवांचा वाडा आहे. अशा अनेक वास्तू पुण्याच्या जुन्या पाऊलखुणा सांगणाऱ्या त्या आहेत, आणि एक एक त्या घेऊन ह्या पुढे जावं आणि पुणे एकेकाळचं कसं होतं ह्याचं काही अंशी तरी आपल्याला आज दर्शन घडावं असे एक प्रयत्न आम्ही आता जो काही करतो आहोत गेले काही वर्ष. त्यामध्ये तुळशीबाग एक आहे, विश्रामबाग वाडा आहे, आणि अशा पद्धतीचे काही कामं आपण करतो आहोत. आता टिळकवाडा किंवा केसरी वाड्याकडे की ज्याच्यामध्ये शैलेश टिळक यांनी आम्हाला बोलवून सांगितलं की हा एक आमच्याकडे पब्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये टिळकांनी गायकवाडांकडनं जेव्हा हा वाडा घेतला तेव्हा तो नक्की कसा होता ह्याच्याबद्दलचं डिटेलमध्ये सगळं फोटोग्राफी आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये त्याच्यात काय बदल झाले हे सुद्धा आमच्याकडे आहेत, आणि त्यामध्ये आज काय परिस्थिती होती ह्याचे 4 नंबरच्या ह्याच्या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय. तर ते आम्हाला बदलून 1 किंवा 2 नंबरचं जे दिसतंय ना तसं तिथे न्यायचं आहे, तर ते आम्हाला करून हवं आहे. तर हा पेपर अवघड होता सोडवायला, कारण की तो काही फार मोठा प्रशस्त वाडा नाही आहे. पुणे महानगरपालिकेच्या हेरिटेज कमिटीकडनं ह्याची परवानगी आणायची होती. ते सोपं होतं कारण की मुक्ताताईच ह्याच्यामध्ये महापौर पण होत्या आणि नंतर हे पण होता, विधायक पण होत्या, तर तो पटकन मिळाला. आणि हे सगळं जे काही दृश्य होतं ते आपल्याला शेजारच्या चित्राकडे न्यायचं होतं. ह्याची बरीचशी कामं सत्यजित चव्हाण जो इथं बसला आहेत त्यानंच त्याचं रेखाटन केलं होती, आणि मग तो अहमदाबादला त्याच्या पुढल्या अभ्यासाकरता निघून गेला. तर हे असं करण्याचं हे सगळं जे चित्र होतं, आणि आज डावीकडे असं आहे, पुन्हा पुढे असं करायचं आहे, याचा सगळा पार्ट बाय पार्ट त्याचे सगळे जे तुकडे असतात तर ते तुकडे कसे पुन्हा एकाला एक लागावेत, ते कुठे बसावेत, काय कशानंतर यावं, काय ठेवावं, काय काढावं, काय रिप्लेस करावं, याबद्दलचं डिटेल्ड अहवाल ते सगळा करून त्याप्रमाणे 2-3 वर्ष काम करून शेवटी 2021मध्ये तो जसाच्या तसा त्या पूर्वीच्या चित्रातल्यासारखा केसरीवाडा आपल्या दृष्टीस पडतो. बऱ्याच जणांनी तो पाहिलाही असेल, गणपतीला गेले असतील किंवा इतर अशा वेळेला, तर तो तसा केला. आणि त्याच्यामध्ये हे जे केशव बाबूराव लेलेंनी केलेला पुतळा, जो टिळक स्वतः जिवंत होते आणि लेलेही होते, तेव्हा 18 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी हा पुतळा केलेला होता, आणि मग तोच त्यांच्या अभ्यासिकेत नोंद जो बसवला आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीचं हे आमचं जतन संवर्धनाचं काम, याबद्दलचं एक छोटीशी तुम्हाला झलक दाखवायला आज याच्यात माध्यमातून मिळाली, त्याबद्दल